वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित माननीय अध्यक्ष, सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आज ज्या पुरस्कारार्थींना जो पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। तर तरुणांच्या मनामध्ये देशभक्तीची ज्योत पेटवणारे साने गुरुजी, साधनाचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक यांचे आज 150वी जयंती आज आपण इथे साजरी करत आहोत। आणि तसंच दुसरा योगायोग जर म्हटला तर साने गुरुजी ज्यावेळेस शिक्षक होते, म्हणजे साधारणतः 1924 साली, आज त्यांना 100 वर्ष पूर्ण झाले, हा दुसरा योगायोग। आणि आज आपण येथे जो कार्यक्रम साजरा केला आहे त्याही मंडळाचं नाव आहे साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, असे या तिन्हीचा योगायोग आज आपल्याला इथे पाहायला मिळतो। आज तसं पाहिलं तर साने गुरुजींचं व्यक्तिमत्व, साने गुरुजी साधा पोशाख, ठेंगणी सावळी मूर्ती आणि अनेक पैलू, म्हणजे कवी, साहित्यिक, स्वातंत्र्य सैनिक, अशा वेगवेगळ्या पैलूंनी बहरलेलं असं हे व्यक्तिमत्व होतं। आज साने गुरुजींच्या चरित्राविषयी जर आपण पाहिलं तर साने गुरुजींचं चरित्र माहीत नाही असं कोणाला माहिती आहे का? मला वाटतं सर्वांना आपल्याला साने गुरुजी परिचित आहे, कारण ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते, ज्येष्ठ साहित्यिक होते। अशा या साहित्यिकांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालगड या गावी झाला। आज त्यांचे वडील कोर्टामध्ये कामाला होते। आता कोर्टामध्ये म्हणले की आपल्याला कसं आठवतं, वैभव संपन्न कुटुंब, श्रीमंत कुटुंब। खऱ्या अर्थाने ते कुटुंब श्रीमंत होतं, पण त्यांच्या आजोबांच्या काळामध्ये। परंतु ज्यावेळेस साने गुरुजींचा जन्म झाला, म्हणजे साने गुरुजींच्या वडिलांचं नाव सदाशिवराव, आणि सदाशिवरावांच्या काळामधला जो काळ होता तो म्हणजे थोडा गरिबीतला काळ होता। आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तेथे त्यांच्या घरावर जप्ती येण्या इतकं त्यावेळेची त्यांची फार कठीण अशी नाजूक परिस्थिती होती। अशा या साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 या रोजी झाला। आज 125 वर्ष त्या गोष्टीला झालेली आहेत। तर त्यांच्या वडिलांचं नाव सदाशिवराव साने आणि आईचं नाव यशोदाबाई। असे दोन्ही कुटुंब किंवा हे सर्व कुटुंब आज त्या गरीब परिस्थितीतून जात होते। पण त्या यशोदाबाईंनी जी जीवनातली मूल्य कशी आपल्या मुलाला द्यावी याकरता सारखी धडपड चालू होती। आणि ती जीवनातली मूल्य त्यांनी आपल्या मुलांच्या, म्हणजे लहानपणी साने गुरुजींना श्याम म्हणायचे, त्या श्यामवर त्यांनी काय होती लादली होती। असं हे साने गुरुजींचं व्यक्तिमत्व। आता तुम्ही म्हटलं जीवनातली मूल्य, खऱ्या अर्थाने छोटी छोटी मूल्य असतात। साने गुरुजींना ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस त्यांचे मित्र त्यांना विहिरीमध्ये पोहायला नेत होते। तर पोहायला जायचं म्हटलं तर साने गुरुजी थोडे घाबरत होते। मग त्याच्या आईने त्यांना चिंचाच्या झाडाचं फांदी काढले, त्या फांदीने झोडपून काढलं आणि मग त्या मित्रांबरोबर पोहायला गेले। खऱ्या अर्थाने पण ते 2 दिवसात ते पोहायला शिकले। आणि मग त्यांच्या पाठीवर जे ओळ आले होते त्या आईच्या मावेने त्यांनी ते तेलाने हे लावून त्यांचे पाठराखण केले। सांगायचं काय, बऱ्याच वेळा आईचं मातृत्व असं असतं की ती रागवते, पण ती कशासाठी रागवते तर चांगल्या गोष्टीसाठी रागवते। म्हणून जे साने गुरुजींनी श्यामसाई लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलंय त्यांनी, आई माझी माता, आई माझी कल्पतरू, म्हणजे त्याला गुरूंचं स्थान दिलंय, कल्पतरूंचं आईला स्थान दिलंय, असे असणारे हे साने गुरुजी होते। या साने गुरुजींचं प्राथमिक शिक्षण पालगड या गावीच झालं। सुरुवातीला म्हणजे प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण हे पालवड गावी झालं। त्यानंतर मग हायस्कूलमध्ये जायचं, हायस्कूलमध्ये
त्या मानाने कसली सोय नव्हती जवळ. मग ते सातारा जिल्ह्यामध्ये एका वसतिगृहामध्ये गेले आणि त्या वसतिगृहामध्ये सुद्धा त्यांनी अर्ज केला, परंतु त्यावेळेस तिथे सुद्धा वसतिगृहामध्ये जागा नव्हती. आणि मग जागा नसल्यामुळे त्यांना सांगितलं तुम्हाला थोडीफार आम्ही व्यवस्था करू शकतो. मग एकाकडे राहायचं, एकाकडे जेवायचं, एकाकडे हे करायचं, अशी सर्व ती गैरसोयीतून त्यांनी हायस्कूलपर्यंत काय शिक्षण पूर्ण केलं. परंतु काय झालं त्यावेळेस त्या काळामध्ये प्लेगची साथ आली होती आणि मग प्लेगच्या साथीमुळं त्यांना काय झालं त्या पालगड या गावामधून परत त्यांना आपल्या गावी यावं लागलं. पण गावी आल्यानंतर सुद्धा काय झालं की त्यांच्या आईंना थोडंसं हे वाटलं की म्हणे हा मुलगा खऱ्या अर्थाने तो शिकायला पाहिजे, पण न शिकता तो आता इकडे आला, आता ही याची साथ आहे, याचे शिक्षण कसं पूर्ण होणार. पण नंतर त्यांनी ठरवलं आईची एवढी तळमळ आहे तर नाही खऱ्या अर्थाने आपण प्रयत्न करूया. आणि मग त्यांनी आपला एक राम नावाचा मित्र होता आणि त्या मित्राबरोबर पुण्याशी संलग्न केलं आणि मग ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये साधारणतः नववी जी स्कूल आहे त्या नववी स्कूलमध्ये त्यांचं हायस्कूलचं शिक्षण झालं. हायस्कूलचं शिक्षण घेत असताना त्यांचं शिक्षण पूर्ण होत होतं आणि त्याच काळामध्ये त्यांची आई ही मरण पावली. ज्यावेळेस ती अंथरुणावर होती त्यावेळेस आईला विचारलं श्यामला बोलवायचं का, म्हणजे साने गुरुजींना बोलवायचं का, तर नको म्हणे त्याची शाळा बुडेल, त्याचं परीक्षेचं नुकसान होईल. म्हणून आईने आजारपणामध्ये सुद्धा त्यांना भेटायला बोलवलं नाही. परंतु ज्यावेळेस परीक्षा संपल्या आणि परीक्षा संपल्यानंतर साने गुरुजी ज्यावेळेस गावाला निघाले, मुंबई मार्गे ते गावाला निघाले, त्यावेळेस त्यांची पहिल्यांदा मावशी भेटली. मावशीचा चेहरा कालवडलेला होता आणि तो पाहून साने गुरुजींना काहीतरी विचित्र असं जाणवलं. मग त्यावेळेस ती हकीकत साने गुरुजींना सांगितलं की तुमच्या आईंचं निधन झालं. त्यावेळेस साने गुरुजींच्या डोळ्यामध्ये अश्रू हे माविनाशे झाले आणि मग तरी ते कुठे गेले तर आपल्या गावी गेले. आणि गावी गेल्यानंतर जिथे ज्या अंत्ययात्रा झाली किंवा स्मशानभूमीमध्ये झाली त्या स्मशानभूमीमध्ये साने गुरुजी गेले. त्या स्मशानभूमीमधली राख घेतली, डोक्याला लावली, कपाळाला लावली आणि तेथेच मग त्यांनी ठरवलं की आईचं स्वप्न हे आपल्याला पूर्ण करायचं. आईची कृपा ही आपल्यावर नेहमी राहिलेली, पण आता ही तर आई गेली, परंतु देशमाता भारतमाता हीच माझी खऱ्या अर्थाने आई आहे असं मानून तिथून पुढे ते परत पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. SP कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. SP कॉलेजमधून त्यांनी काही शिक्षण पूर्ण केलं. परंतु झालं काय तिथं सुद्धा त्यांना कर्मेना. पुण्यातली शहरी सवय, खेड्यातला माणूस ज्यावेळेस पुण्यामध्ये जातो त्यावेळेस बऱ्याच प्रकारची कोंडी होते आणि मग ती कोंडी त्यांना सहन होईना म्हणून ते परत दापोलीच्या इथले आले आणि दापोलीमध्ये येऊन त्यांनी परत पुढचं शिक्षण पूर्ण केलं. मराठी आणि संस्कृत हा त्यांचा आवडीचा विषय आणि मग त्या विषयांमध्ये त्यांनी BA ही पदवी घेतली आणि नंतर तिथेच पुढे MA फिलॉसॉफी हा विषय घेऊन त्यांनी पुढे शिक्षण चालू ठेवलं. पण फिलॉसॉफीचं पहिलंच वर्ष त्यांचं झालं आणि परत आर्थिक परिस्थितीसाठी थोडंसं त्यांना त्रस्त झाले ते आणि मग जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. आता कारण ते खऱ्या अर्थाने प्रमुख असे वक्ते होते आणि मग त्यांनी त्या जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे शिक्षकाची नोकरी पत्करली आणि मग त्या म्हणजे त्याच्यामध्ये हायस्कूलचं जर नाव म्हणलं तर त्याचं शिक्षण हे त्या याच्यामध्ये झालं. तर त्या याच्यामध्ये त्यांनी ती शिक्षकाची नोकरी प्रताप हायस्कूल त्याचं नाव आणि त्या प्रताप हायस्कूलमध्ये त्यांनी ती नोकरी पत्करली. त्यांचा खऱ्या अर्थाने विषय होता इतिहास होता, भूगोल होता, मराठी होता, संस्कृत होता, इंग्रजी होता, असे वेगवेगळे विषय ते शिकवायचे. होतं काय त्यांचे शिक्षणाचे खातोटे वेगळेच होते. त्यांना कधी घंटा झाली हे समजत नव्हतं आणि त्यामुळे पुढचा मास्तर यायचा तोही तिथं बाजूला बसायचा आहे, तोही गुरुजींची ही शिकवण ऐकायचा आणि तोही तल्लीन होऊन जायचा. एक दिवस तर एक अधिकारी आले आणि हे आपले साने गुरुजी शिकवत होते. इतिहास विषय होता आणि इतिहास विषय शिकवता काय झालं की इतके तल्लीन झाले ते सांगत गेले. परंतु त्या अधिकाऱ्याला एक चूक कळली. काय चूक होती तर ते म्हणे तुम्ही इतिहास शिकवता पण सणावळी शिकवत नाही, वर्ष कोणता महिना कोणता हे खऱ्या अर्थाने शिकवायला पाहिजे. परंतु त्यांनी ते न शिकवता इतिहासातलं मर्म काय, इतिहासातला धडा काय तो खऱ्या अर्थाने त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. परंतु
पुढे झालं काय तर असे शिकवता शिकवता त्यांना वसतिगृहाची पण जबाबदारी देण्यात आली आणि मग ती वसतिगृहाची सुद्धा जबाबदारी त्यांनी खऱ्या अर्थाने प्रेमाने स्वीकारली. आता वसतिगृहामध्ये सर्व जे विद्यार्थी होते तर ते विद्यार्थीसुद्धा बऱ्याच वेळा शिक्षकांशी आदर करायचे आणि ज्या वसतिगृहामध्ये ते उठले त्यांचं ते विद्यार्थ्यांचा दिनचर्या पुढे चालू व्हायची. परंतु विद्यार्थी ज्यावेळेस शाळेमध्ये जायचे तर त्यावेळेस त्यांचा तो पसारा तो सगळं अस्तव्यस्त ते सामान गुरुजी स्वतः उचलायचे. म्हणजे त्यांच्या अंथरुणांच्या घड्या घालायच्या, त्यांच्या अंडरपॅन्टी धुवायच्या, त्यांचे कपडे धुवायचे, इथपर्यंत जी कामं किंवा साफसफाई करायची इतकी सर्व कामे कुणी केली तर साने गुरुजींनी केली. आणि मग असं होता बरेच दिवस विचार करायचे विद्यार्थी की हे खऱ्या अर्थाने कोण धुतं बाबा, आपले कपडे कोण धुतं, हे सगळं आपला पसारा कोण ओरडतं. मग त्यांनी एक दिवस बघितलं आणि मग कळलं की आपले गुरुजीच आपले काय करतात, हे सगळं कपडे धुण्याचं काम करतात किंवा सगळे इतर काही कामं करतात. मग त्यावेळेस विद्यार्थ्यांना सुद्धा दया आली आणि विद्यार्थी म्हटले, खरंच म्हणजे गुरुजींना म्हटले की गुरुजी तुम्ही आमच्यासाठी फार करता, हे खरं करणं योग्य आहे. तर ते म्हणे मी कशासाठी करतो, तुमच्यामध्ये स्वावलंबन हे उतरलं पाहिजे, त्याचबरोबर सेवावृत्ती हा भाव तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये घडला पाहिजे आणि त्याची पहिलं पाऊल म्हणून मी स्वतः हे कृत्य करत होतो. आणि मग असंच ते कृत्य करता करता त्यावेळेस त्यांनी छात्रालय म्हणजे विद्यार्थी हे मासिक सुरू केलं. तर ते रात्री रात्र ते काय करायचे, दररोज अशी लिखाण करायचे. त्या छात्रालयामध्ये दररोज 6 पानं वगैरे ते लिखाण करायचे आणि ते लिखाण त्या वसतिगृहाच्या नोटीस बोर्डवर लावायचे आणि नोटीस बोर्डवर लावल्यानंतर ते म्हणजे सगळे वसतिगृहातील विद्यार्थी तो लेख वाचायचे. म्हणजे ते एवढंच दिवसभर हे करून सुद्धा त्या लिखाणाला वेळ त्यावेळेस सुद्धा देत होते. कारण विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य हे खऱ्या अर्थाने शिक्षकाच्या हातात असतं आणि ते घडवण्याचं काम हे साने गुरुजींनी त्यावेळेस केलं होतं. आता तो 1924 ते 1930 सालचा काळ, साधारणतः फक्त 6 वर्ष त्यांनी नोकरी केली. किती? 6 वर्ष. पण 6 वर्षाच्या नोकरीनंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली. पण ज्यावेळेस त्यांनी राजीनामा द्यायचा तर राजीनामा स्वीकारणार कोण? मुख्याध्यापक त्यांना विचारलं तर तेही असे आपल्याला परवानगी देणार नाही. सकाळी 4 वाजता उठले, त्या मुख्याध्यापकांच्या त्या फोटोच्या पायरीवर त्यांनी फुलं वाहिली आणि ते रेल्वेने आपल्या बाहेर निघाले. आणि मग त्यावेळेचा तो काळ होता की महात्मा गांधी, दांडी यात्रा असे सर्व ते हे होते आणि त्यांच्या जीवनावर खरी छाप पडली असेल तर महात्मा गांधीची छाप पडली. आणि मग ते 1942 सालची चळवळ असेल किंवा सविनय कायदे भंगाची चळवळ असेल, त्या चळवळीमध्ये साने गुरुजींनी खऱ्या अर्थाने काय केला, भाग घेतला. आणि मग त्यांनी काय केलं, ते झुकून दिलं. त्या 1936 मध्ये जे भूमिगत चळवळ झाली होती फैजपूर येथे, ते अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाची सर्व जबाबदारी खऱ्या अर्थाने साने गुरुजींनी आपल्यावर घेतली होती आणि ते अधिवेशन सक्सेस करून दिलं होतं. आणि त्याच काळात त्यांनी काँग्रेस नावाचं एक मासिक सुद्धा चालू केलं आणि त्या मासिकमध्ये त्यांचे देशभक्तीवर किंवा राष्ट्रभक्तीवर अशी ती व्याख्यानं किंवा त्याचं ते लिखाण त्यांनी त्या काँग्रेस या मासिकातून खऱ्या अर्थाने सुरुवात केली. आणि ते मासिक लिहिताना ती राजकीय चळवळ याच्यामध्ये ते गुंतल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा कारावासही भोगावा लागला. आता त्या कारावास भोगताना ते ज्यावेळेस नाशिकमध्ये होते तर नाशिकमध्ये असताना त्यांनी श्यामची लिखाण केलं. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे श्यामची पुस्तक आणि त्याच्यावरचा नंतर चित्रपटही प्रसिद्ध झाला 1953 साली आणि त्या चित्रपटाला राष्ट्रीय असा पुरस्कार मिळाला. अशा या श्यामची लिखाण त्या नाशिकच्या तुरुंगामध्ये झालं. त्याचबरोबर धुळ्यामध्ये ज्यावेळेस विनोबा भावे सुद्धा त्याच तुरुंगामध्ये होते, त्याच काळामध्ये साने गुरुजी हे ते सुद्धा त्याच धुळ्याच्या तुरुंगामध्ये होते. आणि ज्यावेळेस विनोबा भावे तिथल्या कैद्यांना भगवद्गीतेवर प्रवचनं सांगायचे, ते प्रवचनं हे दिवसभर प्रवचनं साने गुरुजी ऐकायचे आणि रात्री ते लिहून काढायचे. अशा या गीताईचा जन्म किंवा हा खऱ्या अर्थाने कुठे झाला, तो धुळ्याच्या तुरुंगामध्ये झाला. आणि ते लिखाण हे साने गुरुजी होते म्हणून ते आज टिपणं, आज आपल्याला
त्या गीताई पुस्तक किंवा आज तुम्ही जर बघसाल मार्केटमध्ये सुद्धा पुस्तकं आपल्याला विनोबा भावेंचे गीता प्रवचन नावाचे पुस्तकं आज आपल्याला मिळतील. हे सर्व लिखाण कुणी केलं होतं तर साने गुरुजींनी केलं होतं. त्यातला वर्ड न वर्ड त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा टिपला होता. कारण खरे हे साहित्यिक होते, कवी होते आणि त्यांना त्या कवीला लेखकाला ही प्रतिभावंत शक्ती असते, त्यांची ती प्रतिभावंत शक्ती ही जागृत असते आणि म्हणून वर्ड न वर्ड किंवा हे न हे महात्मा विनोबा भावेंचे जे विचार होते ते विचार इतके प्रकटपणे त्यांनी ते आपल्या लिखाणामध्ये मांडले होते. पुढे साने गुरुजींनी राष्ट्रदलाची सुद्धा स्थापना केली आणि भारताच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने मोलाची कामगिरी केली. आज पत्री या त्यांच्या काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला आणि अशा या काव्यसंग्रहामध्ये तुम्हाला तर माहिती आहे त्यांचे काव्यसंग्रहामध्ये वेगवेगळे असे हे होते आणि त्या वेगळ्या काव्यसंग्रहामध्ये भरपूर असे तुम्हाला हे पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये त्यांचं आवडतं एक असं गीत होतं आणि ते गीत म्हणजे आणि ते खरे गीत आणि ते गीत आज आपण जर बघितलं तर ते गीत कोणतं असेल ओळखा पाहू. भारत हो 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 अगर भारत हो हो सागर भारत हो सागर भारत हो यात गुनी राहो. तर हे गाणं आज सर्वांच्या तर हे गाणं सर्वांना परिचित आहे आणि ज्यावेळेस हे गाणं ऐकतो खऱ्या अर्थाने या आपल्या शरीरामध्ये रोमांच उठून बसतात आणि अशा या गाण्याने कविता संग्रहाने आज ते अजरामर राहिलेले आहेत. आज त्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे त्यांना तमिळ भाषा येत होती, त्यांना मराठी संस्कृत तमिळ बंगाली एवढ्या सर्व भाषा येत होत्या. ज्यावेळेस ते याच्या तुरुंगामध्ये होते तमिळनाडूच्या या तुरुंगामध्ये होते तर तिथं त्यांची जी भाषा होती तिरुवल्लीवर नावाचं जे हे होतं आणि तिथं कुरल नावाच्या तमिळ महाकाव्याचं त्यांनी काय केलं होतं मराठीमध्ये अनुवाद केला होता आणि त्याचबरोबर फ्रेंच भाषेमध्ये लेस मिसरेबल या कादंबरीचे दुःखी या नावाने सुद्धा त्यांनी काय केलं मराठीमध्ये अनुवादन केलं. त्याचबरोबर डॉक्टर हेनरी थॉमस हे जगप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ होते, त्यांच्या द स्टोरी ऑफ द रेस या मराठी पुस्तकाचं सुद्धा त्यांनी अनुवादन केलं होतं. अशा याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मानवजातीचा इतिहास असे त्यांनी भाषांतर केले होते. मग लहान मुलांचं मनोरंजन असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील वेगळे मोरी माय किंवा मोलकरीण ही त्यांची सुद्धा नावाजलेल्या कादंबरी आज आपल्याला खऱ्या अर्थाने माहीत आहे. आज मगाशी सरांनी काहीतरी सांगितलं की तुमच्या इथे सुद्धा खऱ्या अर्थाने पहिली जी प्रार्थना होते तर ती प्रार्थना सुद्धा खऱ्या अर्थाने काय आहे महत्त्वाची आणि आज तुम्ही सर्व ही प्रार्थना ऐकता तर मला वाटतं खरंच तुम्ही भाग्यवान आहात आणि आज आम्हाला सुद्धा या गोष्टीचा फार हेवा वाटतो. प्रेम अर्पावे कधी तो
प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खऱ्या अर्थाने आज आपण मनुष्य जन्मामध्ये आलोय आणि ह्या मनुष्य जन्मामध्ये आज तुम्ही आम्ही जी भेटलो तो एक प्रकारचा योगायोग आहे आणि अशा या योगामध्ये आपण एकमेकाला प्रेम दिलं पाहिजे. दुरितांचे तिमिर जावो विश्वसोदरमे सोरे पाहो किंवा ज्याप्रमाणे म्हणतो की हे जे तिमिर आहे त्या तिमिरांची सुद्धा काय सेवा केली पाहिजे. तर आणि त्यांचा तो साने गुरुजींचा ठेवा होता मग तो त्यांनी ठेवा त्यांच्या पुढील व्यक्तींना पण दिला. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपले SM जोशी असतील, गरप्पा प्रधान असतील, दादा गुजर असतील, नागा गोरे असतील, प्रकाशबाई मोवाडीकर असतील, प्राध्यापक प्रदीप पुराणिक असतील, मधु दंडवते असतील, यदुनाथ थत्ते असतील, राघव जाधव असतील किंवा राजा मंगळवेडेकर असतील, वारा सोनार असतील, शांतीलाल पटणे असतील, सीमा वाणी असतील, असे अनेक थोर व्यक्तिमत्व त्यांनी काय केले उभे केले. आणि आज आपण बघतो असं हे विपुल असं साहित्य आज खऱ्या अर्थाने साने गुरुजींकडं आज आपण पाहायला मिळतो. साने गुरुजींच्या याच्यामधलं त्यांची 6 पुस्तकं प्रकाशित होती. मेन म्हणजे त्यातली सुंदर पत्रे, श्यामची पत्रे, श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम आणि श्यामचा जीवन विकास अशा प्रकारची ही त्यांची 6 पुस्तकं खऱ्या अर्थाने गाजली. त्यांचा मगाशी सांगितलं तसं श्यामच्या आईचा 1953 साली तो चित्रपट प्रसारित झाला. तर आज एक मार्केटमध्ये तत्वज्ञान नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्या बेस्ट सेलर ऑफ द वर्ल्ड म्हणून एक किताब मिळालेलं आहे. त्याच्या 45 लाख प्रती आजपर्यंत विकले गेलेले आहेत. तर तत्वज्ञान पुस्तक जर कोणाला वाचायला मिळालं तर जरूर वाचा. त्याचबरोबर एक जीवनगाथा म्हणून नावाचं एक दुसरं पुस्तक आहे. त्या जीवनगाथामध्ये सुद्धा ते साधना प्रकाशननेच केलेलं आहे. त्याच्या 684 पानांचं ते पुस्तक आहे. ते सुद्धा साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वावर असं आधारित आहे. आणि जे साने गुरुजी घडले ते खऱ्या अर्थाने त्या याच्यामध्ये जीवनधारा या पुस्तकामध्ये त्यांचं पूर्ण वर्णन आज आपल्याला पाहायला मिळतं. आपले प्रख्यात्रे असतील, प्रख्यात्रेने सुद्धा ज्यावेळेस तो सिनेमा काढला त्या प्रख्यात्रेने सुद्धा त्यांचं मृत्यूचा चुंबन घेणारं महाकवी असं त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आणि असं ते तसं वर्णन खऱ्या अर्थानं साने गुरुजींच्या याच्यामध्ये आता एखाद्या व्यक्तीने गरीब असून सुद्धा त्या परिस्थितीला तोंड देऊन आदर्श टिकवून ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे. एक दृष्टांत असा आहे की साने गुरुजींवर अशी वेळ आली होती की 2-3 दिवस त्याला जेवायला मिळालं नाही. आणि मग नंतर त्यांनी विचार केला आता काय करायचं. मग शेजारी एक मंदिर होतं. म्हणजे कुणीतरी काहीतरी थोडेफार पैसे ठेवतील, त्यातून समजा काहीतरी चुरमुरे घेता येईल, चुरमुरे खाऊन त्याच्यावर पाणी पिता येईल आणि निदान काहीतरी थोडंफार आपला हे निघेल म्हणून ते मंदिरात जातात. आणि मंदिरात जातामध्ये त्या पैशाला तिथं हात लावतात तेवढ्यात त्यांना आईचा आवाज ऐकू येतो. आतला आवाज तो आईचा आवाज खऱ्या अर्थाने. आई हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर, ती खऱ्या अर्थाने आई. आणि मग तो आतला आवाज ज्यावेळेस त्यांना ऐकू आला, अरे बाळा तू काय करतोस म्हणून तिथेच ते थांबले. आणि तसेच त्या दिवशी सुद्धा बिगर अन्न घेता त्या अर्थाने ते राहिले. बघा आईची शिकवण कशी असते. आज त्यांच्या जीवनावर जो प्रभाव पडला तो खऱ्या अर्थाने त्यांच्या आईचा होता. आणि म्हणून त्यांनी त्या पैशाला हात सुद्धा लावला नाही. आणि नंतर काय झालं की नंतर त्यांना ती पुढे व्यवस्था झाली. तर सांगायचं काय की साने गुरुजी ज्यावेळेस माणूस दुःखी असतो ना, तर दुःखी असलं की त्यावेळेस 2 वाटा असतात, एक चांगली वाट आणि एक वाईट वाट. बऱ्याच वेळा दुःखामध्ये काही वेगळ्या वाईट व्यसनाकडे जातात आणि एक त्या दुःखांना चॅलेंज समजून चांगल्या वाटेने जातात. आणि त्याप्रमाणे साने गुरुजी हे चांगल्या याच्यावर गेले. तर त्यावेळेस 1946चा काळ आणि त्या 46च्या काळामध्ये आपल्या ह्या पंढरपुरामध्ये, सोलापूर पंढरपूर सर्वांना माहिती आहे, पंढरपूरच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. मग त्यावेळेस त्यांना प्रवेश मिळावा ही जे भेदाभेद, जातीभेद, धर्मभेद हा खरं अमंगळ आहेत.
म्हणजे म्हणून सांगितलं ना, भेदाभेद अमंगळ याची वृद्धिंगत करायचं काम या साने गुरुजींनी केलं. आणि मग त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला. आणि महाराष्ट्रभर दौरा केल्यानंतर हा जो भेदाभेद आहे, अस्पृश्यांना जे त्यांना तिथे दर्शन मिळत नाही, त्यासाठी त्यांनी बराच फिरले. त्यावेळेस खऱ्या अर्थाने महात्मा गांधी हे त्यांचे गुरुसारखे, गुरु समान मानत होते. पण महात्मा गांधींनी सुद्धा त्यावेळेस त्यांना सपोर्ट केला नाही. ते आवर्जून सांगण्यासाठी वाटेल ते म्हणले नाही, तुम्ही माघारी घ्या, ते काही जमणार नाही. पण ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले आणि मग तिथे उपोषण चालू केलं. आणि उपोषण चालू केल्यानंतर एक पांडुरंग दुसऱ्या पांडुरंगाला भेटायला येतो. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस त्यांना यश मिळालं. आणि ते यश फार महत्त्वाचं समाजातले. बघा, एक पांडुरंग म्हणजे काय, पिंडी दे ब्रह्मांडी, ब्रह्मांडात जे आहे ते आपल्या पिंडात आहे. ज्यावेळेस आपण आपल्या पांडुरंगाला आतून हाक मारतो त्यावेळेस पांडुरंग भेटायला आल्याशिवाय राहत नाही. आणि अशा प्रकारे एक पांडुरंग दुसऱ्या पांडुरंगाला भेटायला आला आणि त्या अस्पृश्यांना तेथे प्रवेश मिळाला. ही त्यांच्या म्हणजे भेदाभेद अमंगळ याचं हे काय केलं, त्यांनी वृद्धिंगत असं करून दाखवलं. अशा प्रकारे हे जे व्यक्तिमत्व होतं. पुढे काय झालं, ज्यावेळेस 1930 ज्यावेळेस 30च्या सालामध्ये ते ज्यावेळेस तमिळ तुरुंगामध्ये होते, तर त्यावेळेस ते तुरुंग म्हणजे तिकडची तमिळ भाषा, तिकडचा पेहराव, तिकडचं बोलीचाली, मग त्यावेळेस त्यांना वाटलं कुठेतरी हे आपल्याला ही जी म्हणजे प्रांत हे असतो ना बऱ्याच वेळा, त्या प्रांतामधला फरक, प्रांतातला द्वेष आपल्याला त्यांना कुठेतरी तो सहन झाला नाही. मग काय करायला पाहिजे. ज्यावेळेस रवींद्रनाथ टागोरांनी पण नाही का एक शांतिनिकेतनमध्ये संस्था स्थापन केली होती, त्याच धर्तीवर त्यांना काय वाटलं, आंतरभारती ही संस्था स्थापन करावी. म्हणजे काय, जेणेकरून आपल्या इथं जी संस्था असेल तर तिकडची तमिळ भाषा किंवा वेगवेगळ्या आपल्या भारतामध्ये एवढे देश आहेत तेवढ्या सगळ्या देशातल्या भाषा त्या देशामध्ये शिकवल्या जायला पाहिजे. म्हणजे एकमेकाचं आणि त्या भाषेच्या याच्या माध्यमातून आपण काय होऊ, जवळीक येऊ आणि तो भेदाभेद काय होईल, आपला नष्ट होईल. हा त्यांचा तो आंतरभारतीचा विचार होता. परंतु तो आंतरभारतीचा विचार काय त्यांच्या हयातीत तरी पूर्ण झाला नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोडेसे ते थोडे नर्वस झाले. आता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी नंतर मग काँग्रेस पक्षामधून समाजवादी पक्षामध्ये प्रवेश मिळवला. त्याच्यामध्ये त्यांनी इंटर ऑपरेटिव्ह म्हणून ती चळवळ उभी केली. आणि मग हा जो जातीभेद, वेगवेगळ्या ज्या धर्म जाती याच्या वेगवेगळ्या, तर खऱ्या अर्थाने मानव हा एक आहे. तुमच्या आमच्यातला आत्मा हा एक आहे, बरोबर. म्हणून सांगते मानवता हाच खरा धर्म, आत्मा हाच खऱ्या अर्थाने धर्म आहे. आणि आत्मा हा धर्म आज खऱ्या अर्थाने त्याची जागरूकता व्हायला गरज आहे. परंतु त्यावेळेस झालं काय की स्वातंत्र्यानंतर जी परिस्थिती त्यांना वाटली होती जी असावी, त्यावेळेस ती परिस्थिती त्यांना खऱ्या अर्थाने जाणवली नाही. मग त्यांनी त्यांचे जे मनोगत आहे तो मनोगत सुद्धा खऱ्या अर्थाने व्यक्त केलं. ते मनोगत आपण बघूया. तर काय होतं, देश स्वतंत्र झाला, स्वतंत्र देश सुधारला असं समजू नका. फक्त स्वातंत्र्य मिळाले म्हणजे काय, एक ती आपल्याला मिळालेली काय आहे संधी असं समजा. बऱ्याच लोकांच्या अंगात कौशल्य असतं, विद्या असती, ती विद्याही हे घ्यायला पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळेस समजूत असते आमचं सरकार आलं, सरकारने सगळ्या गोष्टी कराव्या, परंतु तसं नसून लोकांनी त्या सगळ्या गोष्टी कराव्या. कारण सरकार काय आपल्याला खऱ्या अर्थाने सगळ्यासाठी पुरत नसतं. कारण हा देश माझा आहे, लोकांचा आहे, लोकशाही आहे. आणि ही लोकशाही जर टिकून ठेवायची असेल तर प्रत्येकाने स्वातंत्र्यावर किंवा सरकारवर डिपेंड न राहता आपण आपल्या पायावर आत्मनिर्भर झालं पाहिजे. आणि आत्मनिर्भरची संकल्पना आहे ती आज खऱ्या अर्थाने आपण राबवली आहे. म्हणून त्यांचं म्हणणं होतं की आपली जी राष्ट्र सेवा दलाची त्यांनी स्थापना केली तर पहिलं पंथी कुणी लावायची असेल तर ती राष्ट्र सेवा दलाने लावावी. ज्योत से ज्योत लगावो म्हणतात ना, एका ज्योतीतून दुसरी ज्योत पेटवली जाते. एक पंथी पेटवली की दुसऱ्या पंथीला प्रकाश मिळतो. तशा प्रकारे पहिली पंथी ही सेवा दलाला लावावी आणि हा भेदाभेद नष्ट करावा अशी त्यांची धडपड होती. त्याचबरोबर गुरुजी बोलू लागले की पूर्वीच्या काळी कसं होतं, ज्ञान आणि कौशल्य. नंतर त्या याचं काय झालं की म्हणतात ना, आपला जो शेतकरी पूर्वीच्या काळी त्या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा 27 नक्षत्र तोंडी पाठ होती की नव्हती. म्हणते पेरणी कोणत्या महिन्यामध्ये करावी, कशी करावी पेरणी, त्यामध्ये त्यावेळेस त्याचं आकाशाचं जे म्हणतात ना किंवा जे पक्ष्यांचे आवाज होते त्याच्यावरून त्यांना ती कल्पना यायची की ते हे सगळं वातावरण म्हणजे पाऊस कधी येईल, ढग कसे येतील. म्हणजे एवढेच ते शेतकरी काय होते, हुशार होते, कष्टकरी होते.
परंतु पुढे जाऊन जाऊन काय झालं म्हणतात ना, ब्राह्मण, वैश्य, शूद्र आणि क्षत्रिय ह्या ज्या जाती आहे, तर म्हणजे थोडक्यात ज्ञान घ्यायचं असेल तर ते फक्त ब्राह्मणांनी घ्यायचं, किंवा ज्ञान याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की ज्ञान घ्यायचं म्हणजे त्यांनी कष्ट नाही करायचं. मग कष्ट कोणी करायचे तर शेतकऱ्यांनी करायचे. मग शेतकऱ्यांनी ज्ञान घ्यायचं का? नाही, शेतकऱ्यांनी फक्त काय करायचं, कष्ट करायचं. ही जी समाजामध्ये जी म्हणजे वाईट परंपरा त्यांच्या दृष्टीस यायला लागली, त्याच्यावर त्यांनी फार खेद व्यक्त केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं हे जे ज्ञान वांझोट आहे, कष्ट म्हणजे ढोर मेहनत आहे, आणि म्हणून समाजातल्या ज्या भिंती उभ्या राहिल्यात त्या जर हटवायच्या असेल, तो जर जातीवाद झालेला आहे तो जर नष्ट करायला असेल, आणि म्हणून सांगितलं ज्ञान हे झटपट आहे आणि कष्ट म्हणजे आंधळेपणाचं रावण आहे, ही समजूत आपल्या समाजातून काढली पाहिजे. खऱ्या अर्थाने पाश्चात्य देश आपल्याकडे इंग्रज होते, इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, पण त्यांनी कधी जातीमध्ये भेद लावला नाही, म्हणून ते 150 वर्ष टिकले. आणि स्वातंत्र्यानंतर नेमकं काय झालं तर आपण खऱ्या अर्थाने काय झालं, त्या जातीभेदामध्ये भिंती त्या उभारायला लागलो. त्यामुळे प्रांतभेद, राष्ट्रभेद किंवा आपल्या याच्यातले सगळे वेगवेगळे राज्य, मग त्यावेळेस पूर्वी दक्षिणाकडे नाही का संस्कृत जे म्हणतो ना ते दक्षिणेकडे राहिलं, आणि हिंदी भाषा ही पुढं नॉर्थकडे राहिली. आणि खरंच संस्कृत भाषे सर्व भाषेची जननी म्हटलेलं आहे, कारण आपल्या या संस्कृतपासून सगळ्या भाषा निर्माण झाल्या. अशी असणारी जननी नंतर हळूहळू काय व्हायला लुप्त व्हायला लागली. आजही कर्नाटकमध्ये एक गाव आहे, तिथं पूर्ण संस्कृत बोललं जातं, पूर्ण संस्कृतमध्ये व्यवहार चालले जातात. आज संस्कृत भारतीच्या माध्यमाने सुद्धा काही संस्कृत शिकण्याची कामं केली जातात. त्या संस्कृत भारतीचं सुद्धा, कारण आपले सर्व पुराणिक ग्रंथ वगैरे होते ते संस्कृतमध्ये होते, आणि मग ते संस्कृत आपल्याला हळूहळू काळानुरूप यावं लागलं. पण ते संस्कृत ही काळाची गरज आहे. आणि आता 1925मध्ये एक चालले संकल्पना अशी की पहिला संस्कृत कॉम्प्युटर हा निघणार आहे, कारण सर्व भाषे आता इंग्लिशमधून कॉम्प्युटर आहे, पण तोच कॉम्प्युटर पुढे मागे या 2025मध्ये तो संस्कृतमधून निघणार आहे, कारण त्याला सुटेबल असं हे संस्कृतचं आहे, म्हणून संस्कृतमधला कॉम्प्युटर येईल. आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. 21व्या शतकामध्ये आज आपल्याला त्या संस्कृतीची पाहणी करावयास मिळेल. आंतरभारतीचं काम हे खऱ्या अर्थाने पूर्ण झालं नाही, परंतु ज्यावेळेस गांधीजी गेले, गांधींची हत्या झाली, गांधीची हत्या झाल्यानंतर त्यांना आपला म्हणजे जे गुरुस्थानी मानत होते, त्यामुळे त्यांच्या मनावर फार असा मोठा आघात झाला. आणि त्या आघातातून ते खऱ्या अर्थाने सावरले नाही. त्यांनी 21 दिवस उपोषण केलं, परंतु त्या उपोषणाचा तसा उपयोग झाला नाही. शेवटी त्यांची तब्येत ढासळली, आणि त्या ढासळलेल्या तब्येतीमध्ये नंतर त्यांचं डोकं दुखायला लागलं, रात्रभर झोप यायला लागली नाही. मग झोप नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली, आणि झोपेच्या गोळे घेता अतिसेवनाने, म्हणजे झोपेच्या गोळ्याच्या अतिसेवनाने त्यांचा मृत्यू 11 जून 1950 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आज या खऱ्या अर्थाने आज आपण साने गुरुजींची जन्मशताब्दी साजरी करतो, संतांची जशी जयंती साजरी करतो तशी खऱ्या अर्थाने पुण्यतिथीसुद्धा साजरी व्हायला पाहिजे. 11 जून 1950 साली ते मरण पावले, पण आज त्या गोष्टीला किती वर्ष झाले? 74 वर्ष झाले सांगता. पण 74 वर्षानंतरही आज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शिक्षक म्हणून त्याच्यामध्ये आज पाहिलं जातं. 1924 सालाला आपण त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती, आज 2024 आहे. आज त्या गोष्टीला सुद्धा काय आलं, 100 वर्ष पूर्ण झाले, पण राष्ट्रीय शिक्षक म्हणून आपल्या मनामध्ये त्यांचं स्थान हे कायम आहे. मग या राष्ट्रीय स्मारकामध्ये त्यांचं रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव येथे वडगाव गुजरे या ठिकाणी म्हणजे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक असं उभं राहिलं. मग त्याच्यामध्ये तिथे वेगळे मेळावे होतात, शिबिरं होतात, आणि जरूर तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही पाहिलं जा. पुण्यामध्ये दांडेकर पुलामध्ये पण साने गुरुजींचं स्मारक आहे, तिथे सुद्धा आम्ही भेट दिलेली आहे. तर अशा प्रकारे हे साने गुरुजींचं काम हे राहिलं. आणि 1999मध्ये ते राष्ट्रीय स्मारकांचं काम रायगडमध्ये सुरू झालं, पण मध्ये थोड्या कालावधीमध्ये थांबलं होतं, आणि परत 2009 साली ते काम सुरू झालं. आणि जी साने गुरुजींची जी संकल्पना होती आंतरभारतीची, जेणेकरून त्या संस्थेमध्ये तिथे आंतरभारतीमध्ये सर्व भाषा शिकवल्या जातील, ते काम भारतीचं विद्यापीठ तिथं सुरू झालेलं आहे. आणि त्याचबरोबर गांधीजींचं म्हणजे जे काय काम राहिलं होतं ते कामसुद्धा तिथे साने गुरुजीच्या भावनाच्या माध्यमातून तिथे
चालू आहे, पुण्यामध्ये सुद्धा दांडेकर पुलामध्ये चालू आहे. तसंच साने गुरुजींची जी पुतणी होती सुधाताई बाहोडा म्हणून होती, तिनेसुद्धा आपले स्वतःचे घर आहे ते सुद्धा काय केलं, राष्ट्राला अर्पण केलं. ते सुद्धा घर खऱ्या अर्थाने बघण्यासारखं आहे. आणि वडघरला साने गुरुजींचे एक स्मारक आहे. अशा या साने गुरुजींचा प्रवास होता. त्या साने गुरुजींच्या प्रवासामध्ये मग शेवटचे त्यांनी काही दिवस होते, ते काही दिवस त्यांनी आपल्या शेवटच्या पालगड या गावी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज ते काढले. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काढता काढता तो दुर्गम भाग आहे. आजही तिथे बऱ्याच वेळा पर्यटक जातात, तिथे भेट देतात आणि आवर्जून हे करतात. असा हा प्रतिभावान असा शिक्षक आज साने गुरुजींच्या जवळ बंगाली भाषा किंवा इतर भाषा शिकवताना आपण पाहतो. साने गुरुजी यांच्या साहित्यातून आपल्याला सतत प्रकाश किरणच मिळत राहतात. म्हणून साने गुरुजीविषयी 2 ओळी आपण म्हणूया तर, जाच काच गरिबांचा नरवू, झोपड्यातूनही मोद फुलवू, स्थापन करणार लोकशाही, सुखू प्रियतम भारतमाई. अशा या साने गुरुजींचं चरित्र आहे. आज साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आज आपण खऱ्या अर्थाने जर आपल्याला तुम्ही व्याख्याता म्हणून बोलवलं आहे, पण व्याख्यात्यामध्ये साने गुरुजींचंच भाषण ऐकायचं नाही. आज मला वाटतं किती वेळ आहे आपल्याकडे माहीत नाही. तर म्हणतात ना, थोड्या वेळ घेतो फक्त आपल्या सर्वांचा, की काही मौलिक तत्व किंवा आता हे साने गुरुजींचा तुम्ही परिचय ऐकला, पण जे शिक्षक म्हणून सांगले, आपल्या भारत देशामध्ये गुरु शिष्य परंपरा ही एक पूर्वीपासून आलेली परंपरा आहे आणि तो एक पवित्र भाग आहे. जो द्रव्य कमवतो तो काळजी वाढवतो, जो द्रव्य किंवा पैसा वाढवतो तो काळजी वाढवतो, जो ज्ञान वाढवतो तो मान वाढवतो. आज साने गुरुजींना जो मान आहे तो ज्ञानामुळे आहे. म्हणून सांगले, जगामध्ये जर खऱ्या अर्थाने पूजा कशाची केली जाते तर गुणांची पूजा केली जाते. म्हणून असा हा शिक्षक आज आपल्याला खऱ्या अर्थाने फार मौलिक वाटतो. तर म्हणतात ना, जन्म देणारा जरी हे असला आपला हे असले तरी शिक्षक आपल्याला घडवत असतो. मनुष्याची बुद्धी, हृदय आणि आत्मा याचा विकास म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण होय. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे. म्हणून सांगितलंय शिक्षक, तर शिक्षक म्हणजे काय, शील, क्षमता आणि कला याचा त्रिवेणी संगम म्हणून शिक्षक. तर शिक्षक म्हणजे काय, शील. त्या शिक्षकाने त्याचं शील जपायला पाहिजे, चारित्र्य जपायला पाहिजे, क्षमा करायला पाहिजे आणि कला. म्हणून सांगितलंय या तिन्हींचा तो संगम आहे. असं हे शिक्षक हा घडवला जातो. म्हणून शिक्षकाचं जीवन हे मेणबत्तीसारखं असतं. आज म्हणतात ना, शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळात तेवढं रक्त कमी सांडतं. शांततेच्या काळामध्ये जेवढा घाम गाळला जातो आणि ते घाम गाळण्याचं कार्य हे शिक्षक करतात. आणि तो जर शांततेच्या काळात जर घाम गाळला तर नक्कीच युद्धाच्या काळातलं रक्त हे कमी सांडलं जातं. आणि ज्या देशामध्ये शिक्षकाची पूजा केली जाते किंवा ज्ञानाची पूजा केली जाते त्या अर्थानेच खऱ्या अर्थाने ते श्रेष्ठ असं ठरतं. भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान करणारा. भारत म्हणजे तेजात रममान असणारा आपला भारत देश आहे. आणि या भारत देशाचं वैभव फार खऱ्या अर्थाने फार मोठं आहे. आज आमचा बऱ्याच ठिकाणी एक लेख आमचा एक प्रसिद्ध झालेला आहे, अध्यात्मानेच ठरते खरी भारतीयांची ओळख. कशाने ठरते, अध्यात्मानेच ठरते खरी भारतीयांची ओळख. तर पूर्वीच्या काळी म्हणजे सतयुग होऊन गेलं, त्रेतायुग होऊन गेलं, द्वापरयुग होऊन, कलियुग होऊन गेलं, ही 4 युग झाले. त्या 4ही युगामध्ये आचार विचारांचा बदल झाला. काळ जसा बदलला, कालायन तस्मैन नमा म्हणतात, तर काळ बदलला तसं निसर्गही बदलतो. आज तुम्ही आमच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. पण बऱ्याच वेळा तो म्हणतात ना, प्रत्येकाच्या अंगी ज्ञान आणि शक्ती वास करत असते, पण त्याची जाणीव करून द्यायचं काम म्हणजे अध्यात्म होय. आधी आणि आत्म्याविषयीचं ज्ञान घेणे म्हणजे अध्यात्म होय. आणि बऱ्याच वेळा अध्यात्माविषयी वेगळेच आपण विचार करतो किंवा अध्यात्म करणारा माणूस कसा असला तर आपल्या पुढे लगेच भगवा बिगवा किंवा ते साधूचं रूप पुढं किंवा काय ओळखू येतं. पण खऱ्या अर्थाने आत्म्याची पूजा, अध्यात्म ज्ञान म्हणजे आत्म्याविषयी असणारं ज्ञान. आज तुम्हामध्ये जो आत्मा आहे, तुम्हाला जो पांडुरंग आहे, तो पांडुरंग खऱ्या अर्थाने आपल्याला
बघता आला पाहिजे. कारण तुम्ही आम्ही जनता, तुम्ही आम्ही सर्व हे भगवंताचे अंश आहोत. पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडात आहे ते आपल्या पिंडात आहे. नवग्रह आहे, ब्रह्मा आहे, विष्णू आहे, गणपती आहे, सर्व आपल्या पिंडात आहे. म्हणून त्याचं ज्ञान घेणं, वेदाचं तत्वज्ञान साध्य करणं ही खरं काळाची काय आहे गरज आहे. आज म्हणतो ना अव्यक्त ब्रह्मस्वरूप, तर हा ब्रह्म कसा आहे? निर्गुण निराकार परमात्मा. मग त्याच्यामध्ये नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससमिता देवा तुझी गणेशू असा गुण आहे. असा गणेश कोणता? तिन्ही गणांचा पती तो गणपती. मग त्याच्यामध्ये मनुष्यगण असेल, देवगण असेल, राक्षसगण असेल, या तिन्ही गणांचा पती तो गणपती. त्याला आद्य गणेश म्हटलंय. आपण ते भाद्रपद महिन्यामध्ये गणपती स्थापन करतो तो बाल गणेश म्हटलेलं आहे. पण तो निर्गुण निराकार परमात्मा, आणि त्या परमात्म्याला ज्ञानेश्वरांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे? गणेशाची उपमा दिली. म्हणून आपल्या सर्व कार्यक्रमाला आपण कशाची पूजा करतो? त्या निर्गुण निराकार परमात्म्याची म्हणजेच गणेशाची पूजा करतो. असा हा गणेश खऱ्या अर्थाने काय आहे? श्रेष्ठ आहे. म्हणून आपले आध्यात्मिक स्वरूप जर कळलं तरच आपला संपूर्ण विकास होऊ शकतो. आणि म्हणून सांगले आज हा 21वावं शतक आहे. विज्ञानाचं शतक आहे, तंत्रज्ञानाचं शतक आहे. परंतु मनुष्य जरी आता ह्या तत्वज्ञानाच्या याच्यामध्ये असेल ती काळाची गरज आहे. म्हणजे आता आपण जो बघतो आपल्या भगिनी पूर्वीच्या काळी ते जात्यावर दळायचे, ते हे करायचे. आता मिक्सर आला, गिरणी आल्या, सगळ्या आल्या. म्हणजे त्या मनाने विज्ञान आलेलं चांगलं की वाईट? तर खऱ्या अर्थाने चांगलं. आज या माता भगिनींचे कष्ट कमी झाले. म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान ही काय आहे? काळाची गरज आहे. परंतु सतत बौद्धिक याच्यावर रगडण्यामध्ये काय होतोय? आपल्या या चिकित्सक बुद्धीमध्ये माणूस धर्मापासून आणि श्रद्धेपासून दूर होत चालला. ठीक आहे, विज्ञान मान्य आहे, विज्ञान हे काळाची गरज आहे. पण आज वैज्ञानिक लोक आज बघतो बऱ्याच वेळा, अरे कसला अध्यात्म, कुठे देव, असे ते प्रश्न करतात. अहो देव हा दाखवण्याची चीज नसते, देव ही अनुभवाची चीज असते. सुगंध लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध हा दिसतो, सुगंधाची सुगंधाची अनुभूती येते. सुगंध किंवा दिसतो का? नाही. तसं भगवंत हा दिसत नाही, पण त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आजच्या ह्या विज्ञान युगामध्ये कधी कधी हास्यास्पद वाटतं की बौद्धिक निकष लावतात. त्या बौद्धिक निकषामध्ये हे तंत्रज्ञान म्हणतात ना, विज्ञान जिथं संपतं तिथं अध्यात्म चालू होतं. विज्ञानाला सुद्धा आज मेलेला मनुष्य जिवंत करतात नाही, पण ज्ञानोबारायांनी किंवा बऱ्याच संतांनी आज आपण बघितलं तर मेलेला माणूस सुद्धा जिवंत केला. म्हणजेच विज्ञान संपतं तिथं अध्यात्म. बऱ्याच वेळा डॉक्टर लोक आपले हात वर करतात, आता नाही घरी घेऊन जा. पण तिथून पुढे सुद्धा 10 वर्ष 20 वर्ष जगलेली माणसं आज आपल्याला पाहायला मिळतात. ही अध्यात्माची ताकद आहे, ही ज्ञानाची ताकद आहे. आणि हे ज्ञान ग्रहण करण्याचं काम आज हे साधू संत करत असतात. म्हणून साधूंना ओळखावं, संतांना ओळखायचं. माने संतांनी म्हणून प्रत्येकाने आयुष्यामध्ये गुरु केला पाहिजे. निगुरा राहू नये. शास्त्रामध्ये निगुराचं तोंड सुद्धा पाहू नये असं म्हटलेलं आहे. म्हणून आयुष्यामध्ये येऊन प्रत्येकाने गुरु केला पाहिजे. गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे दूर करणारा, अंधकार दूर करणारा असा तो गुरु. बऱ्याच वेळा गुरुकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. काही गुरूंच्या बाह्य अंगावर किंवा लोक बघतात, पण गुरूंचं अंतर्मन बघितलं गेलं पाहिजे. म्हणून सांगल्या तद्विधी प्रणि पातेन परी प्रश्नेन सेवया उपदेक्षिते ज्ञानेन तत्वदर्शिनम. म्हणून जर असे तत्वदर्शन जर गुरु मिळायचे असतील तर त्यासाठी सेवा किंवा बंधमोक्षाविषयी प्रश्न विचारायला पाहिजे. आज समाजामध्ये प्रश्न विचारतात, ते सांसारिक प्रश्न विचारतात. आजही आमच्याकडे आमचा स्वरूप संप्रदाय आहे. आमचे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा या एवढ्या राज्यामध्ये आमचा शिष्य परिवार आहे. म्हणून सांगितले गुरु एक तत्व आहे, गुरु एक व्यक्ती नाही. म्हणून व्यक्ती म्हणून बघू नका, तर तत्व म्हणून बघा. कारण गुरु हे आलेत आणि पुढे येणार आहेत, जाणार आहेत. गुरु हे व्यक्ती सापेक्ष नाही, पण ज्ञान हे व्यक्ती हे आहे. तर ज्ञानाला गुरु करा, तत्वाला गुरु करा. म्हणून पण गुरु केला पाहिजे. कारण त्या गुरुच्या मुखातून देव हा निर्गुण निराकार आहे. तो बोलणार आहे का? तो तुम्हाला मंत्र देणार आहे का? नामस्मरण देणार आहे का? नाही. आजकाल बऱ्याच वेळा मंत्र कोणता म्हणा आपण बघतो, शंकराकडे बघतो, शंकरही तपश्चर्या करतात. पण ते कोणत्या देवाची तपश्चर्या करतात? ते कोणतं मंत्र म्हणतात. म्हणून मगाशी जे म्हटलं ना आम्ही, तिन्ही गणांचा पती, मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण, हे तिन्ही आपण एकच आहोत. पण आपण त्या देवाची प्रार्थना केली पाहिजे. तेव्हा तो खऱ्या अर्थाने तो असणारा निर्गुण निराकार परमात्मा तो आपल्या हृदयामध्ये आहे. आता हृदय म्हटलं की आपला हात इथं जातो. खऱ्या अर्थात हे इथून जे दोन भुव आहेत, त्या 2 भुवाच्या खाली पिंड आहे आणि ह्या 2 भुवाच्या वरती ब्रह्मांड आहे. म्हणून आपलं हे पिंड ब्रह्मांड आहे. आणि पिंड ब्रह्मांडातला असला हा यालाही सुद्धा हृदय म्हणतात. आणि ह्या हृदयात असणारा तो आत्मा आणि त्या जीवाला शिवाशी भेट करणारा
गुरु असा भेटला पाहिजे. जीव आणि शिव एक झाला त्या खऱ्या अर्थाने काय होतो, तो साक्षात्कार होतो. नाही ज्ञानेन सुदृश्यम पवित्रम विद्यते, म्हणजे सांगितलं अध्यात्म ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगामध्ये नाही. आज डॉक्टरकीचं ज्ञान आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान आहे, पण अध्यात्म ज्ञान हे श्रेष्ठ आहे. म्हणून त्यासाठी जरूर सत्संग करा, गुरु करा. सत्संगाच्या माध्यमातून ज्ञान मिळालं. बऱ्याच वेळा आपण गीता पडे, भागवत पडे अमृतधारा, 4 वेद मुखसे गाव सब झुटा पसारा, आपण असं म्हणतो. बऱ्याच वेळा वरवर प्रवचन करणारी किंवा कीर्तन करणारी मंडळी भेटतात, ते वरवरच्या काठावर पोहायला आपल्याला फिरवतात. परंतु मोती कुठं आहे, तर समुद्राच्या तळाशी आहे. म्हणजे तिथं तळाशी जाता आलं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला ज्ञान मिळेल. आणि असं असणारं जो ज्ञान, ते ज्ञान आपल्याला पुढे मिळेल. तरी ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी आधी आणावे, संताया बसावे सर्वस्वेशी. तर ते जर ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांच्या पायाशी जायला पाहिजे. पायाशी जायचा अर्थ सेवा करायचा अर्थ काय, तर गुरूंना किंवा संतांना अपेक्षित असणारं कार्य करणे म्हणजे सेवा. बऱ्याच वेळा सेवेविषयी सुद्धा बऱ्याच वेळा गैरसमजुती वाढतात. सेवा म्हणजे काय, ते गुरु किंवा संतांना अपेक्षित असणारं कार्य करणे, आणि ते कार्य म्हणजेच काय हो, तर ही ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचली पाहिजे. त्यांचा संतांचा उद्देश काय असतो, आपणही घडलो तुम्हीही घडाना, बिघडाना नाही तुम्ही बी घडाना, तसं आपणही घडलो तसं संतांना आपणासारखे करीती तात्काळ, ही संकल्पना संतांच्या नेहमी याच्यात असते. आणि असा या संतांच्या भारतभूमीमध्ये आता पूर्वी भरपूर सांगण्यात येते. स्वामी विवेकानंदांचा पण संदेश आहे. म्हणून सांगले, मानवा तू कोण आहे, तू कुठून आलास, कशासाठी आलास आणि पुन्हा कुठे आणि कसा जाणार. म्हणून मानव असून अडकून कुठं बसलास, म्हणून सांगितलंय आपल्याला हा विवेक करणं फार गरजेचं आहे. आज मनुष्य जन्म 84 लाख योनी फिरतो तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. म्हणतात पाप आणि पुण्य जर समसमान होतं त्यावेळेस मनुष्य जन्म मिळतो. असा हा मनुष्य दुर्बल आहे. आणि आज इथे सर्व आम्ही जे मंडळी पाहतो, आज तपस्वी मंडळी आहेत, आणि त्यांनी सुद्धा आज ज्ञान ग्रहण केलं, आणि त्यांचे पाय आज या भूमीला लागतात. या सानेगुरूंच्या मित्र ज्येष्ठ नागरिकाच्या मित्रमंडळाच्या याच्यामध्ये तुम्ही आज सगळे सहभागी झाला. खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात. आणि आज तुम्ही सुद्धा इथे आम्हाला बोलवलं, याची संधी दिली, त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने त्यांचं हे करतो. मला फक्त जाता जाता तुम्हाला थोडासा म्हणजे मार्गदर्शन म्हणायचं तर आज तुम्ही ज्येष्ठ आहात, ज्येष्ठांना काय मार्गदर्शन करणार. काही अर्थाने आमच्या माता भगिनी किंवा आईवडिलांसारखे पण असतील, कारण 75 वर्ष ओलांडून गेलेली मंडळी आज इथे आहेत, किंवा काही बहिणी आहेत, आमच्या भाऊ आहेत आमचे. तर आम्हाला एवढं सांगायचं, तर ज्यावेळेस रिटायर होतो आपण, खऱ्या अर्थाने रिटायर म्हणजे वेगळी संकल्पना आहे. तिथून पुढचा तुमची दुसरी सेकंड इनिंग चालू झालेली असते, आणि त्या सेकंड इनिंगचा तुम्ही खऱ्या अर्थाने काय लाभ घ्यावा. आपले कारण नोकरीला असतो त्यावेळेस आपल्याला वेळ मिळत नसतो, हे असतो, ते कौटुंबिक जबाबदारी असतात. म्हणून सांगा, ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 अवस्था आहे. ब्रह्मचर्यामध्ये शिक्षण घ्यायला पाहिजे, ग्रहस्थामध्ये संसार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आता जो वानप्रस्थाश्रम आणि संन्यास सांगितले, त्या वानप्रस्थाश्रम आता वनच राहिले नाही. पण वानप्रस्थ म्हणजे वनात जाणे म्हणून नाही, तर सगळ्यातून दूर होणे. तर खऱ्या अर्थाने तो वानप्रस्थाश्रम आहे. आणि या वानप्रस्थाश्रमामध्ये आपण जे आपलं राहून गेलेलं आहे, कोणाच्या आता पेटी शिकायची राहून गेली, कोणाचं संगीत शिकायचं राहून गेलं, वेगवेगळ्या विद्या शिकायच्या राहून गेल्या, तर त्या करण्याचं मिळालेलं तुम्हाला खऱ्या अर्थाने मुबलक असं वेळ आणि पैसा, आणि आज हे भाग्यवान आहात की तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. मग कोणाला वाचनाची आवड असेल, वेगवेगळ्या छंद जोपासायची आवड, जरूर छंद जोपासा. तुम्हाला तुमचा म्हणजे म्हणतात भगिनीने एक सल्ला आहे, तुमचा नवरासुद्धा तुम्हाला आड येणार नाही. आणि तुम्हालाही सांगतो मंडळी, साथ खऱ्या अर्थाने साथ कोणाची असते, तर नवऱ्याला बायकोची आणि बायकोला नवऱ्याची. खरं सांगू, मुलं आणि हे कोणीही तुम्हाला उपयोग येणार नाही. म्हणून दोघांनी एकमेकाला सांभाळा, आणि तेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे. कारण आज मुलगा अमेरिकेला, तो मैत्रीला सुद्धा परत येऊ शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि त्या दोघांची एकमेकांनी काळजी करायचं. आमचे महाराज तर आम्हाला सांगायचे, ते एक नातं खरं वेगळंच असतं. आज आपण बऱ्याच वेळा त्या नात्याकडे वेगळ्याच दृष्टीतून पाहतो, पण ते नातं सर्वात श्रेष्ठ. जसं गुरु शिष्याचं नातं म्हटलंय तसं नवरा बायकोचं. कारण जर संन्यासाश्रमाला सुद्धा मोक्ष नाही सांगितला, परंतु गृहस्थाश्रमी मोक्ष सांगितलंय. कारण मुलगा झाला तर पितृऋणातून मुक्त होतो, नातू झाला तर देवऋणातून मुक्त होतो, पंतू झाला तर सर्व ऋणातून मुक्त होतो. अशा प्रकारे जर आपल्याला अध्यात्मज्ञान आणि खऱ्या अर्थाने मोक्ष पाहिजे असेल तर आपल्याला गृहस्थाश्रमामध्येच मिळू शकतो. स्वर्गातील देवादिदेव सुद्धा
आपल्या या पृथ्वीवर जन्म घ्यायला हे करतात. म्हणून आज सर्व आपण पृथ्वी तलावर आज आपण इथं जन्म घेतला आहे, आज भाग्यवान आहोत. हेच मनुष्य जीवन आपल्याला खऱ्या अर्थाने काय आहे सार्थकी लावावं. मग त्याच्यामध्ये अंधश्रद्धा असतील, कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्यासुद्धा काय करायला पाहिजे, दूर करायला पाहिजे. आणि मी आज येथे आज आमच्या शिरसाट सर यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने फोन केला होता, तर त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी गाईड केलं. तसे तुम्ही सगळे आज ट्रस्ट मंडळी आहेत परत किंवा वेगळ्या तुमच्या सदस्य आहेत, त्यांचे मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्वांसाठी प्रार्थना करतो. सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा क्वचित् दुःख भाग् भवेत्. शांती शांती शांती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.